तुम्हाला काय वाटतं की लेखणीची शैली जी असेल ती कशावरती ठरते एखाद्याची? आजूबाजूच्या परिसरावरनं. आता बापू चाळीत राहत होते, त्यांना मध्यमवर्गीयांचा लेखक असं नाव मिळालं. माडगुळकर गावी राहत होते, त्यांनी जास्तीत जास्त गावातल्या कोकणातल्या कथा लिहिल्या. सो आपण आपल्या आजूबाजूला काय बघतो आणि काय अनुभवास येतं ह्याच्यावरती. ऐतिहासिक लोक जी आहेत कादंबऱ्या लिहिणारे, त्यांचा तो व्यासंग आहे. इथे हा व्यासंग शब्द बरोबर आहे. ते अभ्यास करतात, इतिहासाचा अभ्यास करतात, जुनं जुनं सगळं शोधतात आणि मग लिखाण करतात. हा आवडीचा भाग झाला. पण आता रत्नाकर मतकरी गूढकथा लिहिणारे, त्यांनी तसं काहीतरी वाचलं असेल लहानपणी, त्यांना त्या गूढकथेचं अट्रॅक्शन वाटलं असेल. तर माझ्या अनुभवानं तरी असं आहे की आपला जो आजूबाजूचा परिसर आहे, जिकडे आपण राहतो, आता उगीच एक दलित लेखक निर्माण झाले असं काही नाहीये की ते दलित त्यांचे ते अनुभव आहेत. बरं, त्यांच्यामध्ये पण असं आहे की त्यांनी पण त्यांचा व्यासंग वाढवला असता तर त्यांची तेवढी एकच कादंबरी राहिली नसती जी त्यांच्या अनुभवावरती आहे. अजून त्यांचे वेगळे विचार ते मांडू शकले असते. असे पण आहेत ना, एक एक पुस्तक लिहून थांबलेले. कारण मध्ये ते अशी क्रेज होती दलित साहित्याची. मग त्यांनी आणखीन अभ्यास केला असता, ते आणखीन त्यांनीच आणखीन चांगली चांगली पुस्तकं लिहिली असती. तर आपल्याला आलेले अनुभव आणि वातावरण ह्याच्यामधनच शैली बनते असं मला वाटतं.